फक्त उसूट आयोग करायचे आणि योगेश कदम यांचा राजीनामा मागायचा, ही एवढीच कामगिरी त्याच्या मालकाने त्याला म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्याला दिलेली आहे. तो त्याची नोकरी बजावतोय. दापोलीमध्ये योगेश कदमना राजकारणातून पूर्णपणे संपवण्यासाठी या अनिल परब आणि उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे प्रयत्न केले, सगळी ताकद लावली. अनिल परब हे अर्धवट वकील आहेत, त्यांना अजून नियमाची माहिती नाही आहे. मंत्र्यावरती सदस्यावरती आपण आरोप करतो त्यावेळेला त्याला 35ची नोटीस आधी द्यायला लागते. आदल्या दिवशी सन्माननीय सभापतींना सगळे कागदपत्र द्यायला लागतात आणि सभापतींची लेखी परवानगी घेऊनच असे व्यक्तिशः आरोप करायला लागतात. तेव्हा सदानंद कदम असू देत, उद्धव ठाकरे असू देत, अनिल परब असू देत, आम्हाला कसली अडचण नाही. आम्ही उभ्या आयुष्यामध्ये आम्ही स्वच्छपणे काम केलेलं आहे. हा अतिशय आमचा छोटा माणूस आहे, आम्ही त्याला अधिक महत्त्व देऊ इच्छित नाही. आणि फक्त उसूट आयोग करायचे आणि योगेश कदम यांचा राजीनामा मागायचा, ही एवढीच कामगिरी त्याच्या मालकाने त्याला म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्याला दिलेली आहे. तो त्याची नोकरी बजावतोय, हे वास्तव आहे. दापोलीमध्ये योगेश कदमना राजकारणातून पूर्णपणे संपवण्यासाठी या अनिल परब आणि उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे प्रयत्न केले, सगळी ताकद लावली. तिथं अपयश आल्यानंतर आता एकदम 5-5 खाती त्यांना मिळाली आणि राज्यमंत्री व्यवस्थापन झाल्यानंतर त्यांना पोटसूट उठलं आहे. आणि म्हणून फक्त उठसूट खोटे आरोप करायचे, खोटे कागदपत्र दाखवायचे सभागृहामध्ये आणि विधानसभेचा उपयोग हा फक्त एखाद्याला बदनामी करण्यासाठी वापरून घ्यायचा, एवढं कार्यक्रम त्यांचं चालू आहे. अनिल परब हे अर्धवट वकील आहेत, त्यांना अजून नियमाची माहिती नाही आहे. जेवढा विधिमंडळामध्ये एखाद्या मंत्र्यावरती सदस्यावरती आपण आरोप करतो त्यावेळेला त्याला 35ची नोटीस आधी द्यायला लागते. आदल्या दिवशी सन्माननीय सभापतींना सगळे कागदपत्र द्यायला लागतात आणि सभापतींची लेखी परवानगी घेऊनच असे व्यक्तिशः आरोप करायला लागतात. हे साधं नियम ज्या अर्धवट वकिलाला माहिती नाही, त्याच्या पत्रकार परिषदेला किंमत देतो कोण कोण भीक घालतोय. आणि कधी ते कागदपत्र दाखव, वेळासकट त्याची उत्तर मिळतील. भाई पण त्यानंतर जे सदानंद कदम आहेत ते भेटल्यानंतर पत्रकार परिषद रद्द केल्याचं त्यांनी जाहीर केलं. भाई याचा बोलवता धनी सदानंद कदम असतील का? तेव्हा सदानंद कदम असू देत, उद्धव ठाकरे असू देत, अनिल परब असू देत, आम्हाला कसली अडचण नाही. आम्ही उभ्या आयुष्यामध्ये आम्ही स्वच्छपणे काम केलेलं आहे, कुठेही डाग लावून घेतला नाही आणि भविष्यात बघेपर्यंत देखील कुठेही डाग लावून घेणार नाही. धन्यवाद. भाई आता उत्तर कसं देणार अनिल परब यांना? उत्तर सांगितलं ना, पुन्हा तेच काय विचारतात. सांगितलं आपल्याला कागदपत्र त्याची आली मिळाली, त्याने पत्रकार परिषद घेतली की त्याचं उत्तर पुन्हा देऊ आम्ही, काय अडचण नाही आम्हाला. पण मी सांगितलं आता आपल्याला की हा नियम हे सगळं चाललं आहे. याचं वकील असताना त्याला नियम माहिती नसतील, तेवढी त्याला अक्कल नसेल, तर त्याला आपण पुढं काय बोलावं आपण. तेव्हा अशा पद्धतीनं एक वकील असून खोटे चुकीचे दिशाभूल करणारे, बिनबुडाचे आणि आमचे बदनामी करण्याचं जर आरोप करत असतील त्याचं योग्य वेळेला योग्य उत्तर आम्ही देऊ ना त्याला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.